नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 15 जून 2020. तसं पाहायला गेलं तर आजपासून शाळा सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु कोविड-19मुळे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेच. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचा अभ्यास मागे पडू नये म्हणून आपण यूट्यूबवरती आजपासून पाठ घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आत्तापासून रोज जे पाठ घेणार आहोत त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल साधून त्यांचा वापर करणार आहोत. कोणत्याही एका भाषेचा अतिरेक केला जाणार नाही आणि दोन्ही भाषांचा समतोल साधला जाणार आहे, कारण आपल्या वर्गामध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत, सर्व सामाजिक स्तरातून आलेले विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर बौद्धिक पातळी वेगवेगळे असणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून सर्व संकल्पना स्पष्ट करणार आहोत. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना समजाव्यात, त्याचबरोबर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही सर्व संकल्पना व्यवस्थितपणे समजाव्यात म्हणून आपण प्रत्येक संकल्पना ही दोन्ही भाषेतून प्रत्येक संकल्पनेचं विश्लेषण करणार आहोत. तर सर्वप्रथम जे स्टेट बोर्डचं इयत्ता 7वीचं पाठ्यपुस्तक आहे त्यातील पहिला पाठ जो आहे तो भूमितीवर आधारित आहे, परंतु आता शाळा बंद आहे त्यामुळे आपल्याला जे भौमितिक साहित्य आहे ते उपलब्ध होण्यामध्ये काही अडचणी येत आहेत. म्हणून आपण 7वीच्या स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकातील डायरेक्ट दुसरा पाठ सुरू करत आहोत. त्या पाठाचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. तर यामधील सर्वप्रथम आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स बघणार आहोत. तर इंटिजर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. यापूर्वी तुम्ही हे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स किंवा इंटिजर्स ह्या संकल्पना शिकलेल्या असाल मागच्या इयत्तांमध्ये, किंवा तुम्हाला जर त्या माहिती नसतील तर मी यापूर्वी काही व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामध्ये त्या सर्व संकल्पना एकदम सविस्तरपणे त्याचं विवेचन मी केलेलं आहे. तर तुम्ही आता सर्वप्रथम या पाठातील मल्टिप्लिकेशन बघणार आहात. तर तुम्ही होल नंबरचं मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन शिकलेले आहात. त्याचबरोबर तुम्ही इंटिजरचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसुद्धा मागील इयत्तांमध्ये शिकलेले आहात. तर ह्या दोन्ही संकल्पना तुम्हाला ज्ञात आहेत, तरी पण आपण एक त्यांचा धावता आढावा घेऊया. तर सर्वप्रथम पूर्ण संख्या रेषा तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही शिकलेले आहात. तर त्या संख्या रेषेवरील शून्य आणि पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच धनसंख्या आणि शून्य म्हणजेच 0, 1, 2, 3 पासून तर अनंतपर्यंत या सर्व संख्या पूर्ण संख्या यांना आपण म्हणतो, किंवा त्याला इंग्रजीमधून आपण होल नंबर्स म्हणतो. आणि पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स, जेव्हा ह्या पूर्ण संख्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स ॲड होतात, म्हणजेच -1, -2, -3 पासून अनंतपर्यंत, इन्फिनिटीपर्यंत ज्या सर्व संख्या आहेत त्यांना आपण निगेटिव्ह, 0 अँड पॉझिटिव्ह मिळून इंटिजर्स म्हणतो. त्यांचा जो ग्रुप आहे, समूह आहे, त्यांना आपण इंटिजर्स म्हणतो. तर ह्या इंटिजरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं किंवा त्याचा गुणाकार कसा करायचा ते या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम बघणार आहोत आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. तर पूर्ण संख्यांचा मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते तुम्ही प्राथमिकच्या 4थीपासून ते आत्तापर्यंत शिकत आलेले आहात. तुम्ही जे पाढे म्हणतात ते पण होल नंबरचं पूर्ण संख्यांचं मल्टिप्लिकेशनचं आहे. म्हणजे 4 ones are 4, 4 twos are 8 हे जे आहे ते मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. तर तो तुम्ही शिकलेला आहात. परंतु आता तुम्हाला होल नंबर्सच्या बरोबरच त्याच्यात जे शून्य आणि निगेटिव्ह नंबर्स यांचं हे पण त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते बघणार आहोत. तर तुम्हाला इंटिजरचं मल्टिप्लिकेशन करताना 3 प्रकारचे नंबर सापडतील. एक असेल 0, दुसरे असतील पॉझिटिव्ह
आणि तिसरे असतील निगेटिव्ह नंबर्स. 0 पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स. तर आपल्याला 0च्या बाबतीत रूल माहीत आहे. कोणत्याही नंबरचं 0शी जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा त्याचं ॲन्सर हे 0च येतं. म्हणजेच 4 × 0 = 0. 512 × 0 = ऑल्सो 0. म्हणजे कोणताही नंबर असू देत, पॉझिटिव्ह नंबर असू देत, इंटिजरमधला कोणताही निगेटिव्ह नंबर का असेना, पॉझिटिव्ह नंबर का असेना, त्याचं झिरोशी केलेलं मल्टिप्लिकेशन हे ऑलवेज त्याचा प्रॉडक्ट हा ऑलवेज 0 असणार आहे. त्याचं जो गुणाकार आहे तो ऑलवेज नेहमी 0 असणार आहे. तर 0च्या बाबतीत हे तुम्हाला माहीत आहे. आता उरले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटिजर्स. यामध्ये पण आता तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगणार आहे. बघा, पॉझिटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर, positive number into positive number is always positive number, and negative number into negative number is always positive number. पॉझिटिव्ह नंबरचा पॉझिटिव्ह नंबरशी, धनसंख्येचा धनसंख्येशी केलेला गुणाकार हा नेहमी धन असतो. त्याचप्रमाणे निगेटिव्ह नंबरचा ऋणसंख्येचा ऋणसंख्येशी केलेला गुणाकार हा नेहमी धनच असतो. म्हणजे जेव्हा दोन संख्येचा आपण गुणाकार करत असू तेव्हा दोन्हींना जर समान चिन्ह असेल, सेम साइन असेल, तर त्यांचा प्रॉडक्ट, त्यांचा गुणाकार हा नेहमी धन असणार आहे. उदाहरणार्थ बघा, 4 × 5 = 20. त्याचप्रमाणे निगेटिव्ह 4 × -5 = 20. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इंटिजर लिहिताना आपण जेव्हा पॉझिटिव्ह नंबर लिहितो त्याच्या अराउंड आपण ब्रॅकेट करणार नाही आहे, परंतु निगेटिव्ह नंबर जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा त्याच्या अराउंड, त्याच्या बाजूला आपण, भोवती आपण ब्रॅकेट करणार आहोत. त्याचं कारण असं की गणितामध्ये गणित लिहिताना कधीही दोन साईन शेजारी येत नाही. म्हणजेच प्लस मायनस हे साईन एकमेकाच्या शेजारी कधीही लिहित नाही आपण. त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. म्हणून आपण दोन साईन एकत्र जेव्हा लिहितो शेजारी शेजारी तेव्हा त्याच्या भोवती आपण ब्रॅकेट पुटअप करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह साईनच्या तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की निगेटिव्ह साईन देताना एखाद्या नंबरला किंवा इंटिजर लिहिताना, निगेटिव्ह नंबर लिहिताना तुम्ही त्याच्या अराउंड यू शूड पुट अप ब्रॅकेट. तर आपण आता याच्यावरती ह्या सर्व नियमांवरती, ह्या दोन नियमांवरती हे दोन उदाहरणं बघितले. आता जर आपण सिच्युएशन चेंज केली आणि इथे निगेटिव्ह घेतलं आणि इथे पॉझिटिव्ह घेतलं तर काय? बघा, निगेटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर. तर याचा आन्सर असा आहे की दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन जेव्हा करत असू तेव्हा दोन्हींपैकी एकाचं जरी साईन डिफरंट असेल, दोघांचं साईन डिफरंट असेल, एकाचा प्लस एकाचा मायनस, तो अगोदर येऊ देत नाही तर नंतर येऊ देत, तर त्याचं प्रॉडक्ट हे नेहमी निगेटिव्ह नंबर असतं. म्हणजेच -5 × 4 केलं तरी निगेटिव्ह 20 येणार आणि 5 × -4 जरी केलं तर त्याचा आन्सर निगेटिव्ह 20च येणार. मग सिंपल रूल लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन ऑफ द इंटिजरचा, की जर दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करत असू, दोघांचं साईन सेम असेल, दोघांचं साईन प्लस असू देत नाही तर दोघांचं साईन मायनस असू देत, तर त्याचा आन्सर हे नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर दोघांचं साईन डिफरंट असेल, एकाचं पॉझिटिव्ह असेल, एकाचं निगेटिव्ह असेल, एकाचं धन असेल, एकाचं ऋण असेल, तर आपण जे त्याचं प्रॉडक्ट आहे, त्याचं जे उत्तर आहे, त्याचा जो गुणाकार आहे त्याला निगेटिव्ह साईन देणार आहोत. आणि जेव्हा निगेटिव्ह आन्सर येतं तेव्हा आपण त्याच्या भोवती ब्रॅकेट पुटअप करणार आहोत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आजपासून
तुम्ही जोपर्यंत शिकणार आहात तोपर्यंत ही गोष्ट ध्यानात ठेवायची की तुम्हाला निगेटिव्ह नंबरच्या अराउंड तुम्हाला ब्रॅकेट पुटअप करायचं आहे. तर या नियमावरती आधारित उदाहरण किंवा प्रॅक्टिस सेट, उदाहरण संग्रह किंवा प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत. तर पान नंबर 12 वरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 8 दिलेला आहे. तर त्यामधलं पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट एट पेज नंबर 12. पेज नंबर 12 वरती जो प्रॅक्टिस सेट 8 दिलेला आहे त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे -5 इंटू -7 इज इक्वल टू वॉट. बघा हे जे साईन आहे ते रीड करण्याच्या 2-3 पद्धती आहेत. काही लोक त्याला -5 इंटू -7 म्हणतील, काही लोक -5 मल्टिप्लाइड बाय -7 म्हणतील, किंवा अमेरिकन लोक त्याला -5 टाइम्स -7 पण म्हणतात. काही म्हणू देत, त्याचा अर्थ एकच होतो की -5 इंटू -7 म्हणजे -5 गुणिले -7 बरोबर. आता आपण मगाशी नियम शिकलेला आहोत की जेव्हा दोन्ही संख्यांना सेम साईन असेल, समान चिन्ह असेल, तेव्हा त्याचं उत्तर आपण हे पॉझिटिव्ह साईन लिहितो, त्याच्या उत्तराला आपण पॉझिटिव्ह साईन देतो. तर 5 7s आर 35. ह्या 35च्या भोवती मागे प्लस साईन आहे, परंतु प्लस साईन बघा इथं 35च्या इथे तुम्हाला कोणताही साईन दिसत नाही आहे. जेव्हा त्या नंबरच्या पाठीमागे कोणताही साईन नसतं तेव्हा तिथे पॉझिटिव्ह साईन असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण निगेटिव्ह साईन असतं तेव्हा निगेटिव्ह साईन देतो, परंतु जेव्हा पॉझिटिव्ह साईन असतं तेव्हा कोणतंही साईन आपण देत नाही. पण आपण कन्सिडर काय करायचं आहे की तिथे पॉझिटिव्ह साईन आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत -9 इंटू 6. बघा इथे तुम्हाला याच्या भोवती पण ब्रॅकेट पुटअप केलेला आहे, परंतु पुटअप केलाच पाहिजे असं नाही आहे. पॉझिटिव्ह साईनच्या भोवती ब्रॅकेट दिलाच पाहिजे असं नाही आहे, पण इथे दिलेला आहे. दिला तरी हरकत नाही, परंतु नाही दिला तरी चालतं. तर -9 -6 याच्यामध्ये एकाला निगेटिव्ह साईन आहे, एकाला पॉझिटिव्ह साईन आहे. आपण बघितलं आहे की जर दोन नंबर्समध्ये दोघांचा साईन डिफरंट असेल तर ॲन्सरला आपण निगेटिव्ह साईन देतो. 9 6 54. 9 6 54 आन्सर आलं त्याचं, त्याला आपण निगेटिव्ह साईन दिलं आणि निगेटिव्ह साईन दिल्यावर आपण त्याला ब्रॅकेट करूया, कारण हे दोन साईन शेजारी शेजारी येतील. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे 9 इंटू -4. 9 4 36. परंतु दोघांना डिफरंट साईन आहे, सेम साईन नाही आहे, म्हणून आपण याच्या भोवती निगेटिव्ह साईन देणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 8 मधील 3 एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. आता यापुढची उदाहरणं तुम्ही सोडवा. जर काही शंका असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. यानंतर आपण डिव्हिजन ऑफ इंटिजर्स बघणार आहोत. डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. डिव्हिजन ऑफ इंटिजर्स आपण बघणार आहोत. तर इंटिजर्समध्ये ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह नंबर्स येतात, निगेटिव्ह नंबर्स येतात, 0 येतो, त्याप्रमाणे फ्रॅक्शन्स पण येतात. हे तुम्ही शिकलेले आहात. फ्रॅक्शन्स म्हणजे काय हे तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये शिकलेले आहात, त्यामुळे आपण आता ते एक्सप्लेन करण्यामध्ये वेळ वाया घालवणार नाही. तर आता आपण सर्वात प्रथम बघूयात की
to divide any positive integer by a negative integer. To divide पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. आपण बघितलेलं आहे मगाशी की 0 पॉझिटिव्ह इंटिजर्स हे उजव्या साईडचे संख्या रेषेवरती नंबर लाईनवरती आणि डाव्या साईडचे निगेटिव्ह इंटिजर असणार आहे. तर पहिलं एक्झाम्पल बघणार आहोत आपण 7 डिवायडेड बाय -2 म्हणजेच 7 अपॉन -2. याच्या भोवती आपण ब्रॅकेट पण पुटअप करू शकतो किंवा केला नाही तरी चालतं. डिव्हिजनमध्ये ब्रॅकेट पुटअप केला नाही तरी चालतं. 7 अपॉन -2. याचं जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर याचा आपण असं म्हणू शकतो 7 अपॉन 2 इंटू 1 अपॉन -1. म्हणजेच हा 7 म्हणजे काय, 7 इज इक्वल टू 7 इंटू 1, 7 1 चा 7 आणि -2 म्हणजे काय, -2 म्हणजे 2 इंटू -1 इज इक्वल टू -2. मग आपण अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की असा एक अलिखित संकेत आहे की कधीही फ्रॅक्शनमध्ये 7/2 हा फ्रॅक्शन तयार झाला तर ह्या फ्रॅक्शनमध्ये जेव्हा कधीही आपण फ्रॅक्शन लिहू तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवायची की डिनॉमिनेटरला कधीही निगेटिव्ह साईन दिलं जात नाही. आणि इथेच बघा आपण याचं जर ॲन्सर काढलं आपण तर ते 7 अपॉन 2 इंटू -1 या दोघांचं डिव्हिजन केल्यावर -1 ॲन्सर येतं. आणि मग आपण ते पुन्हा न्यूमरेटरला घेऊ, त्याचं ॲन्सर आलं -7 अपॉन 2. म्हणजे हा एक संकेत आहे की जेव्हाही कोणता फ्रॅक्शन लिहू किंवा पॉझिटिव्ह न्यूमरेटरला निगेटिव्ह डिनॉमिनेटरने डिवाईड केलं जातं तेव्हा त्याचं जे अल्टिमेट आन्सर येतं त्या आन्सरला जो निगेटिव्ह साईन दिलं जातं ते न्यूमरेटरला दिलं जातं, डिनॉमिनेटरला दिलं जात नाही. हे कस्टमरी आहे, म्हणजे एक संकेत ठरलेला आहे, गणितामध्ये ठरलेला संकेत आहे तो की जे फ्रॅक्शन लिहिताना किंवा पॉझिटिव्ह इंटिजरला आपण जेव्हा निगेटिव्ह इंटिजरने डिवाईड करतो तेव्हा त्याचं जे ॲन्सर येणार आहे ते त्याच्यामध्ये जे ॲन्सरला आपण साईन देतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन हे आपण न्यूमरेटरला देणार आहोत, डिनॉमिनेटरला ते दिलं जात नाही. तुमच्या पुस्तकात पण स्टेट केलेलं आहे, लिहिलेलं आहे बघा. व्हेन वन इंटिजर इज डिवायडेड बाय अनदर नॉन झिरो इंटिजर इट इज कस्टमरी टू राईट द डिनॉमिनेटर ऑफ द क्वोशंट ॲज अ पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे त्याचं जे उत्तर आहे, भागाकार आहे, त्याला आपण चिन्ह देताना निगेटिव्ह साईन हे नेहमी न्यूमरेटरला देतो, डिनॉमिनेटरला देत नाही. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 9. प्रॅक्टिस सेट 9. प्रॅक्टिस सेट 9 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे -96 डिवायडेड बाय 16. बघा इथे 16च्या भोवती ब्रॅकेट पुटअप केलेला नाही आहे, तर आपण हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहूया. -96 अपॉन 16
इथे बघा जे मग आपल्याला मगाशी आपण रूल बघितलेला आहे की हे निगेटिव्ह साईन हे नेहमी वरती दिलेलं पाहिजे. तर आपण आता याचा रिड्यूस फॉर्म बनवूया. याचा आन्सर लिहायचा असेल तर तुम्हाला त्याचा रिड्यूस्ड फॉर्म तयार करावा लागेल. आणि रिड्यूस फॉर्म तयार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत 9616 अशा प्रकारे लिहायचं. आता डिव्हिजन मेथड आहे ही. आता आपण बघूयात की ह्या दोन नंबरपैकी कोणत्या स्मॉलेस्ट नंबरने यांना डिवाइड केलं जातं. तर 2, कारण याच्या दोघांच्या पण युनिट प्लेसला किंवा वन्स प्लेसला इव्हन नंबर आहे, म्हणून आपण ह्या दोन्ही पण नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो. मग 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 8 जा 16. पुन्हा दोघांच्या पण युनिट प्लेसला इव्हन नंबर असल्यामुळं आपण याला पुन्हा, आपल्याला माहीत आहे 48चा हाफ 24 आहे आणि याचा हाफ 4 आहे. पुन्हा आपण याला 2 ने डिवाइड करू शकतो. 6 1. अशा प्रकारे पण आपण याचा रिड्यूस फॉर्म लिहू शकतो. तर इथे आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावं लागणार आहे. बघा तुमचे जर टेबल पार्ट असतील तर तुम्ही 16चा टेबल म्हटलात की त्याच्यामध्ये 16 6 96 येणार आहे. परंतु तुम्हाला जर टेबल पार्ट नसतील तर तुम्ही अशा प्रकारे रिड्यूस फॉर्म तयार करून सुद्धा याचा आन्सर लिहू शकता. तर याचा क्वेश्चन काय आला, याचं अल्टिमेट आन्सर काय आलं, -6/1 म्हणजेच -6. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळूया. सेकंड एक्झाम्पल आहे 98 डिवायडेड बाय -28. तर आपण हे सर्वप्रथम न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहूया. बघा इथे इथे निगेटिव्ह साईन नाही आहे, इथे डिनॉमिनेटरला निगेटिव्ह साईन आहे. आणि आपण मगाशी शिकलेलो आहोत की ते आपण जेव्हा क्वेश्चन लिहिणार आहोत तेव्हा ते आपण न्यूमरेटरला घेणार आहोत, डिनॉमिनेटरला ठेवणार नाही आहे. आता ह्या दोघांचा 28चा टेबल तुमच्या पार्ट नसेल तर आपण आपल्या मगाच्या मेथडने 98 28 यांचं डिव्हिजन करूया. दोघांना 2 ने डिवाइड करू. 2 4 जा 8, 2 9 जा 18. 49 आणि 14 7च्या टेबलमध्ये आहे, तुम्हाला माहीत आहे. 7 7 जा 72. तर याचं उत्तर येणार आहे शेवटी 7/-2. परंतु आपल्याला हे माहीत आहे क्वेश्चनला आपण जो निगेटिव्ह साईन देतो ते नेहमी आपण न्यूमरेटरला देतो, म्हणून यामध्ये पण आपण न्यूमरेटरला -7 साईन देणार आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, पुढच्या एक्झाम्पलमध्ये ते तुम्हाला समजेल. बघा -150 डिव्हायडेड बाय -25. याच्यामध्ये दोघांना पण मायनस साईन आहे, दोन्ही पण संख्यांना निगेटिव्ह साईन आहे, म्हणून आपण त्यांना प्रथम न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहून घेऊया. बघा इथे दोघांना पण निगेटिव्ह साईन असल्यामुळे ते कॅन्सल होतील. पुढच्या स्टेपमध्ये आपण फक्त +150 आणि +25चा विचार करणार आहोत. तुमच्या जर 25चा टेबल पार्ट असेल आणि जनरली सर्वांचा असतो 7 स्टँडर्डपर्यंत, तर आपण बघणार आहोत की 25 4 जा 100, 25 5 जा 125 आणि 25 6 जा 150. तर याचा आन्सर येणार आहे 6. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय रूल समजला आहे की जर दोघांचं पण साईन सेम असेल तर डिव्हिजनमध्ये सुद्धा जो त्याचा क्वोशियंट आहे त्याचं साईन हे पॉझिटिव्ह येतं, आणि जर दोघांचा साईन डिफरंट असेल तर डिव्हिजनमध्ये त्याचा क्वोशियंट हा नेहमी त्याचं न्यूमरेटर निगेटिव्ह येतो. ध्यानात ठेवायचं की क्वोशियंट लिहिताना डिव्हिजनमध्ये नेहमी निगेटिव्ह साईन हे न्यूमरेटरला द्यायचं, डिनॉमिनेटरला द्यायचं नाही. तर आपण या पाठामधले प्रॅक्टिस सेट 8 आणि प्रॅक्टिस सेट 9 यामधले काही एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. यानंतर काही रिटर्न एक्झाम्पल आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत.
प्रॅक्टिस सेट 9 मधलं दुसरं उदाहरण आहे, रिटर्न एक्झाम्पल आहे. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ ईच इंटिजर्स सच दॅट फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी 24/5. बघा इथे एक तुम्हाला फ्रॅक्शन दिलेलं आहे 24/5. तर फ्रॅक्शन म्हणजे काय ही संकल्पना तुम्ही शिकलेले आहात, तरी पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. बघा एखादी कोणती वस्तू असेल, होल थिंग, एखादी पूर्ण वस्तू, तर त्या पूर्ण वस्तूचे काही आपण भाग केले. बघा ह्या वस्तूचे आपण 4 भाग केले, तर त्या वस्तूचे एकूण किती भाग केले ते आपण डिनॉमिनेटरला लिहितो. ह्या पूर्ण वस्तूचे आपण 4 भाग केले, ते आपण डिनॉमिनेटरला लिहिलं. आणि यापैकी किती भाग आपण सिलेक्ट केले किंवा आपण किती भागांबद्दल बोलतोय ते आपण न्यूमरेटरला लिहितो. मग आपण जर ह्या भागाबद्दल बोलत असलो तर आपण 1 न्यूमरेटरला लिहिलेला आहे. मग याचं जर तुम्हाला सांगितलं की हा जो ज्याच्यावर लाईन मारलेला आहे त्या भाग म्हणजे किती फ्रॅक्शनमध्ये सांगा, तर त्याचा आन्सर येणार आहे 1/4, 1/4. तर याला म्हणतात फ्रॅक्शन. म्हणजे इथं येणार आहे एखाद्या संख्येचे टोटल नंबर ऑफ पार्ट्स डिनोमिनेटरला, आणि न्यूमरेटरला येणार आहे आउट ऑफ ऑल these parts how much we selected or how much parts we are thinking about, ते आपण न्यूमरेटरला लिहितो. याला म्हणतात फ्रॅक्शन. थोडक्यात आपण फ्रॅक्शन बघितलं तर हा एक फ्रॅक्शन आहे 24/5. याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. जेव्हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हटलात की खाली दिलेली संख्या ही टोटल नंबर ऑफ पार्ट्स असते आणि वर दिलेली त्याच्यापैकी आपण किती भागांबद्दल बोलतोय हे असतं. तर ती कन्सेप्ट डिटेलमध्ये तुम्हाला मी समजून सांगू शकतो, परंतु आत्ता आपल्याकडे ह्या पाठामध्ये आपण ती कन्सेप्ट आपण क्लिअर करणार नाही आहे. आपण नंतर जेव्हा 5th किंवा 6th तो टॉपिक येईल तेव्हा आपण ती एक्सप्लेन करूया, आणि तुम्हाला तेव्हा त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी तुम्हाला पाठवेन. तर हा फ्रॅक्शन आहे 24/5. आता तुम्हाला याला डिव्हिजन मेथडमध्ये लिहायचं आहे, पण त्याचा आन्सर अल्टिमेट आन्सर आहे 24/5 आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक कन्सेप्ट शिकलेले आहात, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे काय की फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वेगळी असेल, पण त्याचा रिड्यूस फॉर्म जर केला तर तो 24/5 येणार आहे. तर मग आपण काय करणार आहोत, ह्या नंबरला न्यूमरेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत त्याच नंबरने डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करणार आहोत. मग याचा आन्सर येईल 5 4s are 20, 2 कॅरीड ओव्हर 10 and 12, 120/25. तर आपण लिहिणार आहोत 120 / 25. तर याचं तुम्ही सोल्युशन काढलं, याचं क्वेश्चन तुमचा 24/5 येणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काही नंबर्स डिव्हिजन्स लिहायला सांगितले आहेत. मग तुम्ही वेगवेगळे नंबर्स घ्या. इथे फक्त तुमचा इथला नंबर चेंज होईल. इथं 24/6, 5/6, तर तुम्हाला वेगवेगळे नंबर्स मिळतील. त्याप्रमाणे तुम्ही असं हा नंबर आला, हे एक आलं, त्याप्रमाणे तुम्ही 4-5 लिहायचे आहे. की तुम्ही किती लिहू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे इन्फिनिट नंबर्स आहेत आपल्या संख्या रेषेवरती. तर तुम्ही ह्या नंबरच्या ऐवजी कोणताही नंबर पुटअप करू शकता, तुम्हाला तेवढे डिव्हिजन्स मिळणार आहेत. मग याच्यानंतरचं 3rd एक्झाम्पल आहे ते पण याच प्रकारचं आहे. तर तुम्ही हे सोडवू शकता, सोडवा आणि मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपला त्याचा आन्सर पाठवा. काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं सोल्युशन बघू.